मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या या शुभ दिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान. इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते. त्यानंतर राज्यघटना लिहिण्याचे कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले. राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान अंमलात आले. त्यापासून आपल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्य गणराज्य घोषित करण्यात आले. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी भारतीय सण म्हणून साजरा करतो. भारताचे संविधान हे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणले जाते. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी आपल्या भारताच्या राजधानी म्हणजेच नवी दिल्ली इथे एक मोठे संचलन आयोजित करण्यात येते. हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. या संचलनात प्रत्येक राज्याचे संघ सहभागी होतात. या दिवशी आपल्या भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक नेत्यांना आणि वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही. त्यांच्या कार्याची ओळख कायम आपल्या स्मरणात राहिली पाहिजे. आपल्या देशाची आंतरिक प्रगती कशी होईल यावर आपण काम केले पाहिजे. आपला देश जगात आणखी महान कसा होईल यावर आपण प्रयत्न केले पाहिजे. जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवाची असा दे, हे सर्व संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. सर्वांनी माझ्यासोबत बोलावे. भारत माता की जय.